एक हिवाळा सोडला तर मेथी आमच्याकडे अजिबात मिळत नाही, म्हणून हिवाळ्यामध्ये रोज रोज मेथीचे नवीन नवीन पदार्थ बनवून आम्ही खात असतो। इथे मेथीची अजून एक छानशी रेसिपी मी घेऊन आली। मेथीची पानं घ्यायची फक्त आपल्याला। ही पानं 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहेत। पाणी नितळल्यानंतर पानं व्यवस्थित आपल्याला बारीक चिरून घ्यायची। ही रेसिपी सगळ्यांच्या आवडीची ठरणार आहे, अजिबात मिस करू नका। एका मोठ्या भांड्यामध्ये मेथीची पानं काढून घेतली। यावरती 1 ते 1.5 चमचा आपण इथं मीठ काढून घेऊया। मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि हे भांडं आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया। छोटंसं वाटण करून घेतेय। 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसणाच्या 5-6 कुड्या, अर्धा इंच आलं घेतलंय, 1 लाल बुंद टोमॅटो घेतलाय, त्यानंतर धने 1 चमचा, जिरं 1 चमचा आणि बडीशेप जी असते ती आपण अर्धा चमचा इथे वापरतोय। थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। पाण्याचा वापर न करता आपण ही पेस्ट मस्त बनवून घेऊया। पेस्ट बाजूला ठेवली आहे। मेथीमध्ये आता इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतेय, 2 चमचे बेसन घेतोय आणि 2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ काढून घ्यायचंय। बेसन जे आहे ते जास्त वापरायचं नाहीये। बेसन आणि तांदळाचं पीठ यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या छान खुसखुशीत बनणार आहेत। लाल तिखट 1 चमचा, हळद घेतलीये, गरम मसाला थोडासा काढून घेतेय, हिंग आपण इथं वापरतोय, त्यानंतर तीळ 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे। 1 चमचा हातावरती ओवा चोळून तोही मी यामध्ये वापरतेय। त्यानंतर आपल्याला इथे कच्चं तेल जास्त नेहमी आपण भाजीसाठी वापरतो ते 2 चमचे तेल आपल्याला काढून घ्यायचंय आणि छान हे पीठ जे आहेत किंवा हे मसाले जे आहेत ते एकत्र करून घेऊया। यानंतर जी पेस्ट आपण बनवून ठेवली ती पूर्ण पेस्ट यामध्ये आपण काढून घेऊया। पेस्ट पण आपण चोळून घेतोय आणि नंतर पेस्टच्याच म्हणजे मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी काढून घेतेय आणि हे जे पीठ आहे ते घट्टसर आपण मळून घेऊया। थोडं थोडं पाणी वापरायचंय आणि घट्टसर छान असा गोळा इथं आपण तयार करून घेतोय। आता मेथी पुरीचं हे जे पीठ आहे ते आपण झाकून एक 5-7 मिनिटं बाजूला ठेवूया। बटाट्याची भाजी बनवून घ्या, जबरदस्त बनते। 7-8 बटाटे जे आहेत ते लहान साईजचे उकडून घेतलेत आणि नंतर आपण याची सालं काढून फोडी करून घेतल्यात। थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आणि एक 6 ते 7 हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या बारीक चिरून घेतल्यात। त्यामध्ये तेल काढून घ्यायचंय। फक्त जिरं आपण इथं वापरतोय, 1 चमचाभर जिरं घातले, छान फुलू दिले, नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या आवडीनुसार आपल्याला काढून घ्यायच्यात। लगेचच यामध्ये बटाटा जो आहे तो आपण घालून घेऊया आणि बटाटा व्यवस्थित परतून घेऊया। तेलामध्ये हा बटाटा आपण प्रथम परतून घेणार आहोत, नंतर आपण मसाले ऍड करतोय। मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद घेतली, धनेपूड घेतली, त्यानंतर गरम मसाला थोडासा घेतलाय, कसुरी मेथी घेतोय आपण, इथे मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर आपल्याला इथे वापरायची। हे सगळे मसाले आपण भाजीवरती काढून घेऊया। मध्यम आचेवरती ही भाजी जी आहे ती छान परतून घ्यायची। मसाले मस्त सगळ्या भाजीला लागले पाहिजे इतपत आपल्याला व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं हे व्यवस्थित हलवून घ्यायचे। थोडासा पाण्याचा वापर करतोय म्हणजे मसाले इथे जळणार नाहीत। तसंच थोडासा लिंबाचा रस पण आपण यामध्ये पिळूया आणि यावरती आपण कोथिंबीर घालतोय। मस्त परत एकदा सगळं मिक्स करून 1-2 मिनिटांसाठी मी इथे झाकण ठेवून वाफ आणते। मस्त अशी बटाट्याची चटपटीत भाजी ही तयार होते। ह्या पुऱ्यांसोबत ही भाजी अतिशय जबरदस्त लागते। भाजी आपली तयार झालेली आहे। पुऱ्या तळण्यासाठी तेल तापायला ठेवतोय आणि पिठाचे आपण एकसारखे गोळे करून घेऊया। पुऱ्या लाटायला सुरुवात करताना ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या थोड्याशा जाडसर लाटायच्या म्हणजे छान मौसूद लागतात आणि जर कडक आवडत असतील तरच तुम्ही या पुऱ्या पातळ लाटायच्यात। तर मी तर थोड्याशा जाडसरच लाटून घेतेय आणि गरम गरम तेलामध्ये छान रंग येईपर्यंत ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेतेय। चवीला अतिशय भन्नाट लागतात कारण मसाले किंवा वाटण जे आपण वापरले त्याची एक वेगळी टेस्ट या पुऱ्यांना नक्कीच येते। ही पुरी जी आहे ती चहा सोबत पण खूप छान लागते। थंडीमध्ये हा मेनू तर झालाच पाहिजे। मेथीची छान अशी पुरी आणि बटाट्याची मस्त मसाला भाजी नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटलाय कळवायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। रोजच्या रोज छान छान रेसिपी मी घेऊन येत असते। व्हिडिओ कसा वाटला हे कळवा। भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।